त्यावेळेला पहिला बॉल हा 10:58 पडला होता. आता खऱ्या अर्थानं आज फायनलचा मॅचचा बॉल 4:54 झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल पाटील दाखल झाले. 10:58 तो दिवस होता बुधवारचा आणि बुधवारी त्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि तदनंतर आता आपण पाहतायत गुरुवारच्या दिवसात गुढीपाडवा मराठी नववर्ष आणि तदनंतर शुक्रवारपासून पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसात मात्र ही स्पर्धा आता एकंदरीत चौथ्या दिवसात दाखल देखील झालं आहे. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाटील, कल्पेश मडवी या नावानं प्रेम ज्यांना मिळालं. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि मॅचला सुरुवात. पहिला बॉल विशालचा, पहिल्याच बॉलवरती स्लॉक स्वीप. बॉल चाललाय स्क्वेअर लेगमध्ये आणि बॉल असा चाललाय की तिथे धावा देखील लिहिल्या 4 रन सुरुवात. चौकार. आपण तपासून पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती कल्पेशच्या बॅटमधनं तो जो फटका आला तो चौकारापर्यंत नेणारा राहिला. त्याच चौकाराच्या साह्याने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 4. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विशाल पाटील सज्ज होत आहेत. आता या बॉलला हा बॉल चांगला होता. खूप चांगल्या पद्धतीने या बॉलची हाताळण राहिली. आता सध्या आपण पाहू शकता ॲक्शन रिप्ले या बॉलचा. बघा बॉलला चांगला बाउन्स, तदनंतर खूप चांगला वेग, त्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या बाजूनं आपल्या बाजूनं वळणारा राहिला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन ही सध्या स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या वेळेला मागील बॉलवरती आपण पाहतात हा फटका आला होता. काय कॅच टिपलाय, क्लास, अतिशय चांगला कॅच. फलंदाज इथे बाद होत असताना कल्पेश पाटील मोठा मासा गळाला. राजू यांनी मात्र तो कॅच टिपलाय. अतिशय सुंदर फलंदाज बाद. पहिला धक्का, विश्वास बसत नाही. बघा ॲक्शन रिप्ले. फटका खेळला स्वीपच्या माध्यमातून आणि तदनंतर हा बॉल इथे आपण पाहतात जवळपास षटकारामध्ये परावर्तित होत होता. त्यावेळेला मध्ये राजू नावाची भिंत आली आणि त्यांनी मात्र त्या बॉलला स्टॉप केलं आणि फलंदाज बाद देखील झालेत. गॉन. या कॅचसाठी मात्र इथे आता कॅश प्राईज आलं आहे. सुप्रिया प्लंबिंग वर्क यांच्याकडनं राजू कडू यांच्या या कॅचला 200 रुपयाचा कॅश प्राईज. आणि आता हे तुम्ही अशा अफलातून झेल टिपा आणि बाकी मग तुम्हाला आमचे प्रेक्षक राजे बक्षिसं देण्याकरताच या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. 3 बॉलचा खेळ संपला. पहिला बॉल चौकार होता. विशालला विकेट मिळाली. ती विकेट महत्त्वाची होती कल्पेश पाटीलची आणि जिथे आपण पाहतात ते बाद देखील झालेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती फलंदाज दाखल झालेत संतोष, आणि संतोष यांच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे. संतोष एक चांगले क्रिकेटपटू जरूर आहेत. यावेळेला फटका लॉफ केलाय आणि बॉल इथे देखील जाईल का सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या मागे धावतात आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पार येतोय. चौकार. 4 रन. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना हा चौकार या षटकातील दुसरा. 8 रन. आणि या पंचांना मात्र डान्सची मागणी आहे. जिथे कुणाल घरात एन्जॉय करतायत त्यांना. या बॉल ऑन साईडला बॉल इथे देखील निघून जाईल. सरळ सीमारेषा बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार.
धावा यायला लागल्या. धावांची गती जर तपासून पाहिली तर 14 अगदी शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलमध्ये पाहूया आता धावा कुठपर्यंत पोहोचल्या जातील. एक विकेट जरूर घेतली, परंतु संतोष सांगतात की जरी कल्पेश नसतील तरी देखील आम्ही आमच्या संघाचे चांगले फलंदाज आहोत. पुन्हा एकदा ऑन साईडला धमाका. मागील बॉल त्याची पुन्हा एकदा कॉपी अँड पेस्ट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. मायकल जॅक्सन यांची ॲक्शन. षटकार. क्या 20 धावा. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका खेळला. जरी पहिले फलंदाज आमचे लवकर बाद झाले असतील, परंतु त्यांची जागा आम्ही सांभाळू शकतो. आणि पहिल्याच षटकात 20 रन. खूप चांगल्या पद्धतीनं विशालच्या माध्यमातून विशालच्या अगेन्स्टमध्ये हे फटके खेळले. आता जयप्रकाश पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सौभाग्यवती कांक्षिणी देखील या मॅचला बघण्याकरिता आलेले आहेत आणि त्यांचे श्री चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतील ही त्यांची देखील अपेक्षा आहे. आणि निश्चित स्वरूपात आपण पाहत आहेत आता 20 रन तर झालेत फलकावरती. संतोष यांच्या बॅटमधनं 3 बॉलमध्ये रन झालेत 16. गोलंदाजी मार्कवरती जयप्रकाश पाटील जग्गूभाई सध्या दाखल होतात. विशालचं षटक थोडंसं कॉस्टली राहिलं आणि येणाऱ्या काळात फायनलच्या मॅचमध्ये तोडफोड बॅटिंग त्यांची झाली तर मग धावा जरी 80 झाल्या तरी देखील हरकत नाही, कारण विशालकडे तो खेळ आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज जयप्रकाश पाटील जग्गू तयार. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीनं. ही त्यांची स्ट्रेंथ आहे. आज वयवर्ष 48 जवळ आहेत आणि 50वं वर्ष ज्यावेळेला असेल त्यावेळेला क्रिकेटला अलविदा करणार आहेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली. बघा बॉल पडल्यानंतर स्किट झाला. यष्ट्यांच्या मागून आपण पाहत आहेत खूप चांगल्या पद्धतीने यष्टी रक्षण देखील होत आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. एका बाजूला अमित, एका बाजूला संतोष आणि आमचं आपण पाहत आहेत मुख्य व्यासपीठ. एका बाजूला 2 कॅमेऱ्याचा अँगल आहेत जिथे एका बाजूला फलंदाज अमित आहेत आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये जयप्रकाश पाटील जग्गू दाखल झालेत. याही बॉलला खोलवरचा बॉल. षटक कसं हाताळावं. पहिल्या षटकात आमच्या पार्टनरच्या विपक्षात धावा आल्या तर दुसऱ्या षटकात आपल्या पार्टनरला कसं उचलून ठेवावं हे त्यांना माहिती आहे. आणि जयप्रकाश पाटील सध्या खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता सध्या तयार असताना या षटकातील पुढचा बॉल. फटका खेळला थ्रू द कव्हर्स. विशाल पाटील आहेत बॉल पासून थोडेसे लांबच राहतील आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. 4. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय चांगला जिथे मायकल जॅक्सन त्या बॉलला पकडण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी त्या बॉलला पकडलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. 4 रन. आता धावसंख्यांचा वेग वाढत चालला. जिथे बॉलचा खेळ झालाय 4. पहिले 2 बॉल चांगले होते. आता शॉर्ट बॉल आले. त्या शॉर्ट बॉलला डिपिश पॉईंटला बॉलला ढकललं आणि तदनंतर 4 धावा शोधल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 28 वरती. ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. खूप चांगले कॅमेरा वर्क. साहिल सावंत मन फ्रॉम रायगड. जो मी उल्लेख केला रायगड ही पुण्यभूमी आहे. ज्या भगवंतामुळे आज मंदिरात दिवे जळतात त्या थोर युगपुरुषाचा जन्म रायगडात आणि जिथे आपण पाहतायत निश्चित स्वरूपात आपण पाहू शकता या महाराष्ट्रासाठी सगळं काही केलं त्या थोर शिवाजी राजांचा. मात्र रायगड म्हणजेच खऱ्या अर्थानं जिथे थोर संत युगपुरुष होऊन गेले आणि तिथून आमचे कॅमेरामॅन जे साहिल सावंत आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं देखील खूप कौतुक आहे. ज्यांनी चांगल्या पद्धतीनं
जिथे आपण पाहतायत कॅमेरा वर्क शिकलं यावला कॅच जगलिंग आणि तिथून आपण पाहताय जयप्रकाश पाटील सांगतात की मागील 2 बॉलवरती तुमचे चौकार, यावला माझा पलटवार, सीमारेषेच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता, त्या वलामध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात ठेवले, फलंदाज बाद गॉन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश, ज्यांच्या 8 इनिंगमध्ये त्यांनी 100 रन पूर्ण केलेत, 9 षटकार 7 चौकार, 30 रन त्यांचे हायेस्ट स्कोर आहेत, 208च्या स्ट्राईक रेटने एव्हरेज त्यांचा 25चा राहिला आणि तेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दाखल झाले जयेश प्रांश 11 दुकटण या संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. 100 रन त्यांनी देखील पूर्ण केलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 8वा सामना आहे त्यांचा. आता पाहूया कुठल्या पद्धतीने क्रिकेट खेळून दाखवतील. जयप्रकाश पाटील यांनी विकेट मिळवली या मॅचमध्ये. पहिल्या षटकात धावा जरूर आल्या परंतु विकेट महत्त्वाची होती, ती विकेट मिळाली. षटकातील पुढचा बॉल येता क्षणी मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, व्यवस्थित साथ नाही दिली गोलंदाजाला नशिबानं आणि बॉल चालला सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. फायनलच्या मॅचमध्ये 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 32 रन हे धावफलकावरती आहेत. याआधी आपण मुख्य व्यासपीठ पाहिलं जिथे योगेश तरेसर आणि विश नेटवर्कचे प्रॉपरायटर विश्वास पाटील, रेल्वे मंत्री, राजधानी इलेक्ट्रिकमध्ये निश्चित स्वरूपात ते रुजू आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष क्रिकेट अंडरम क्रिकेटपासून ज्यांनी सुरुवात केली. पॅराडाईज बोईसर या संघामध्ये उडता हुआ विश्वास अनेक वेळा आपण पाहिलं. निव्वळ चांगला क्षेत्ररक्षक म्हणून अनेक फलंदाजांना चांगले चांगले फटके ज्यांनी सेव्ह केले ते विश्वास पाटील. नंतर एक गाव एक फॉर्मॅट झालं, मग थोडंसं अंडरम क्रिकेटपासून दूर झाले. परंतु पॅराडाईज बोईसर या संघासाठी आजही ज्या वेळेला पॅराडाईज बोईसर संघाचे सामने असतात त्यावेळेला त्यांच्यासाठी एक तिकडे ते वेगळी रिस्पेक्ट असते पॅराडाईज बोईसरच्या डगआउटमध्ये. आणि तेच विश्वास पाटील आज एक चांगली सुरुवात त्यांनी या विश नेटवर्कच्या माध्यमातून केली आणि तदनंतर विश नेटवर्क हे ब्रँड देखील झालं. सध्या षटक क्रमांक 2चा खेळ संपला आहे. 2 षटकांचा खेळ संपला ज्यावेळेला 32 रन, 32 वरती 2 धक्के. षटकातील पुढचा बॉल मिलिंद पाटील. मिलिंद पाटील यांच्यावरती आक्रमण. बॉल ऑन साईडला लांब 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 आणि खूपच लांब. आलाय षटकार. गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला. 6 रन. बजा या संघाच्या डगआउटमध्ये पाहिलं तर सगळे खेळाडू खुर्चीत बसलेले आहेत. फक्त मायकल जॅक्सन आहेत ते आपल्या खेळाडूंना ऊर्जा देत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फायनलचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. यावेळेला फटका खेळल्या पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक चेस करतात. लॉंग चेस आहे त्यांच्यासाठी आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचता पोहोचता बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय आता मिलिंदच्या विपक्षात देखील धावा हाणामारी अगदी वेगानं येत आहेत आणि स्कोर कार्डला धावसंख्या आता 4 फ्लाय देखील झाली. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 धावा. 14 चेंडूंमध्ये एकही सिंगल डबल नाही. चौकार आणि षटकार यामध्येच या धावा उभ्या केल्यात. ह्याला म्हणतात क्वालिटी प्रांश 11ची. मनीष गावडांचा मेसेज आहे मायकल जॅक्सन यांना की चौकार षटकार गेल्यानंतर डान्स होत नाही. मायकल जॅक्सन यांची चार्जिंग थोडी कमी झालंय की काय. परंतु आता जर येणाऱ्या काळात तो चौकार आला विचार विनिमय करण्यास भाग का लावत आहेत तर फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारामध्ये डिलिंग चालू आहे प्रांश 11 दुकटण या संघाची. चांगल्या संघाची बांधणी रियान सुपर किंगची देखील आहे परंतु प्रांश 11 दुकटण सांगतात की हम भी किसी से कम नाही.
संघनायक बाद झाला आणि तदनंतर देखील या खेळाला संपूर्णपणे सावरलं. ही क्वालिटी आहे. एका बाजूला संतोष 5 बॉलमध्ये 26 रन, जयेशनं पहिलाच बॉल खेळला 4 रन शोधले आणि मिलिंद पाटील यांच्या विपक्षात धावा अगदी वेगानं खोऱ्यानं उभ्या केल्या. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. याही बॉल आता फटका फसलाय. स्वतः मिलिंद पाटील बॉलच्या खाली चाललेत. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय. एकाला कोणाला तरी कॅच घ्यायचा होता, जिथे आपण पाहू शकाल आता तो कॅच नाही घेऊ शकले. किरण पाटील आहेत राई फायटर्स माकणे या संघाचे संघमालक. त्यांनी दर्शवले की सलग 3 चौकार मारा, 3 षटकार मारा, 1000 रुपयाचा कॅश प्राईज कमवा. आणि जर आपण पाहतायत त्यांच्या डगआउटमध्ये राई फायटर्स माकणे या संघाच्या डगआउटमध्ये षटकार मारणारा खेळाडू जो असेल त्याच्यासाठी कॅश प्राईज आहे वैयक्तिक 500 रुपये. विशाल थोडेसे पॅनिक झाले कारण कॅच महत्त्वाचा होता. ज्या फलंदाजानं या स्पर्धेमध्ये धावा अगदी वेगाने केल्यात त्याचा कॅच तुम्ही नाही सोडू शकत या फायनलच्या मॅचमध्ये. 43 रन फलकावरती या षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. इथे देखील ऑन साईडला फटका तर खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत विशाल, बॉलला फील्ड करतील. बघता बघता धावसंख्या 1 आकार घेते आणि आकार घेत असताना आता धावांची गती जाऊन पोचते 44 वरती. बॉलचा खेळ झाला आहे तो म्हणजेच 4 येणाऱ्या चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आत्तापर्यंत 2 बॉल येणं देखील बाकी आहेत. गोलंदाज तयार होतील. 2 बॉलचा खेळ बाकी असताना मिलिंद यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट. त्यांनी त्यांचा गौरव, त्यांनी त्यांचा खेळ दाखवला आणि त्यानंतर ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील राहिले. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. याही बॉलला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, डॉट बॉल येईल. मिड ऑफला फटका खेळला आणि तो बॉल डॉट आला. आता धावसंख्या 44 वरती 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. रिहान सुपर किंग बहाडोली या संघाची आपण बघतोय. ऑन साईडला फटका खेळलाय, फ्लॅट अँड फ्युरियस. जयप्रकाश पाटील यांच्या अगदी पुढ्यात बॉल आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार, 4 रन. सिंग अंपायर चांगल्या पद्धतीनं या आगरी समाजात कसली कमी नाही, टॅलेंट भरपूर आहे. क्षेत्र सगळं इथे आपण पाहतात. योगेश तरे सर आहेत, सध्या अख्खी बँक घेऊनच आलेत. त्यांच्या बाजूला संदेश आहेत, तेही उपखजिनदार सर्वोत्तम फलंदाज या स्पर्धेमध्ये ठरू शकतात. जरी या स्पर्धेच्या बाहेर देखील असले परंतु काय धावा खेळल्या त्यांच्या बॅटमधनं. मनोज पाटील सरांना आपण पाहिलं, मनीषजी गावड आहेत, विश्वास पाटील आहेत, संपूर्ण आमचे बुजुर्ग व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं देखील उद्याच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय स्वागत. हे आपल्याला पाहायला मिळतात आमचे डान्सर अंपायर चांगल्या पद्धतीनं. येणाऱ्या काळात इथे या स्पर्धेत आले आणि दुकटनची मात्र सीट त्यांनी आता कन्फर्म देखील केली. बाल्यामामांनी सांगितले की दिवेकरपाडा प्रीमियर लीग ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांना तिथे निमंत्रण मिळणार. नुकतंच झाली दिवेकरपाडा आगरी प्रीमियर लीग, ज्यामध्ये चांगलं क्रिकेट, एका दिवसाची ती स्पर्धा होती परंतु एका दिवसात खूप चांगलं शिस्तबद्ध आयोजन, नीटनेटकं आयोजन ते पाहायला मिळालं. लाईव्हकरिता फार काही त्यांनी एफर्ट्स घेतले. मग नाशिकपर्यंत पोहोचले, नाशिकच्या बाहेर गुजरातपर्यंत गेले आणि तदनंतर शेवटला विक्रमगड इथून ते ABP चॅनल त्यांना मिळालं आणि तदनंतर तेही त्यांनी लाईव्ह स्पर्धा केली. कारण ती डेटच त्या पद्धतीची होती, भरपूर लोडेड डेट. आणि त्याच वेळेला धावसंख्या 48ला 2-3 षटकांचा खेळ संपलाय. जयप्रकाश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. विकेट कसे शोधावेत जयप्रकाश पाटील यांना माहिती आहे आणि सध्या ते मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. एका बाजूला जयेश फलंदाजीसाठी सज्ज आहेत तर संतोष यांनी 8 बॉलमध्ये 31 धाव्यांचा जो खेळ केला आहे तो वाखण्याजोगी राहिला. या संपूर्ण मॅचमध्ये या पहिल्या डावामध्ये गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. जयप्रकाश पाटील. पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटनं फटका खेळला आहे. डीपमधनं विशाल पाटील बॉलला फील्ड तर करतील आणि तुर्तास थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. विशालकडनं अपेक्षा नाहीत जयप्रकाश पाटील यांना. येणाऱ्या काळात जर विकेट आली आणि त्यानंतर विनोद पाटील दाखल झाले या षटकात तर जयप्रकाश पाटील यांना त्यांना निश्चित स्वरूपात चॅलेंज केलेलं आहे की ज्यावेळेला जयप्रकाश पाटील असतील गोलंदाजी मार्कवरती, विनोदनं षटकार मारला तर आज संध्याकाळचा जो काही खर्च होईल प्रोग्रामचा तो त्यांचा आहे. 50 रन. चौथ्या षटकाच्या सुरुवातीस 50, आणखीन 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये धावा मोठ्या होऊ शकतात.
या बॉलला पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, फक्त सिंगल तर परिपूर्ण झाली. आता इथून सिंगलनं संतुष्ट देखील राहावं लागतं. धावसंख्या आकार घेईल 1 धावा. जयप्रकाश पाटील जग्गू का म्हणून मी संघामध्ये 2 षटकं हाताळतो. पहिल्या षटकात धावा वेगानं आल्या, दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला कव्हर केलं. तिसऱ्या षटकात मिलिंद यांच्या देखील विपक्षात धावा आल्या. आता चौथ्या षटकात स्लॉगमध्ये पुन्हा एकदा जयप्रकाश पाटील यांच्याकडे कर्णधारानं तो बॉल दिलाय. 40+ बोईसर हाही संघ आपल्याला पाहायला मिळतो ओपन क्रिकेटमध्ये. त्यावेळेला जयप्रकाश पाटील यांची कामगिरी उत्तुंग राहते. पुढचा बॉल या वेळेला पंचांचे मात्र आपण पाहतायत दोन्ही हात बंद राहिलेत. जिथे व्हाईट बॉल दर्शवला आहे, जयप्रकाश पाटील यांना वाटलं की तो बॉल निश्चित स्वरूपात की वाईट नसावा, परंतु पंचांनी त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलं. डान्सिंग अंपायर क्रेज आहे त्यांचा सध्या. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी व्हाईट बॉल घोषित केला. या व्हाईट बॉलच्या सहाय्यानं 52 रन ह्या फलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल आणि फुलरलेनच्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. इथे कॅच तर टिपला बाहेर. आता मायकल जॅक्सन ॲक्शनमध्ये आलेत. येस, जास्त मायकल जॅक्सन खुश होत आहेत, कारण ज्या संघात आम्ही जातो त्या संघात आम्ही तो माझाच संघ असं समजतो. क्रिकेटला आम्ही अगदी आपल्यापणानं बघत असतो. ते मायकल जॅक्सन आहेत. कॉलेजपासून त्यांनी आपली कॉलेजची लाईफ देखील याच पद्धतीने जगली, आत्ता देखील तशीच जगतात. वेळ बदलली परंतु मायकल जॅक्सन यांचे इरादे नाही बदलले. सध्या 58 धावा फलकावरती आहेत. षटकाचा खेळ झाला तो म्हणजे चौथा चालू. चौथ्या षटकात तिसऱ्या बॉलवरती आक्रमण आणि तो बॉल सीमारेषेच्या बाहेर. चेतन विनायक पाटील यांच्याकरिता आपण पाहतात विश्वास पाटील, विश नेटवर्कचे प्रॉपरेटर, यांच्याकडनं 500 रुपये आपल्याला पाहायला मिळतात या अंपायरिंगसाठी, डान्सिंग अंपायरिंगसाठी. विश्वास पाटील यांनी मात्र गुगल पेला ऑनलाईन ते ट्रान्सफर देखील केलेले आहेत, डिजिटल इंडिया. आणि ज्यामध्ये आणि मस्करीमध्ये टार्गेट जे बॅट्समन आणि बॉलवर तुम्ही करता त्या अपेक्षा आणखीन आहेत. आणि तेच बघता जगदीश यांचा, जयप्रकाश पाटील यांचा तो व्हाईट बॉल होता, त्यांना मात्र ती तुम्ही एक चांगली अजून आणखीन त्याच पद्धतीचं आम्हाला बघायला मिळेल. बॅट्समन आणि बॉलरवरती तुम्ही थोडेसे हावी होतील एक त्या फ्लोमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे विश्वास पाटीलनं. सध्या 58 धावा फलकावरती आहेत. बॉलचा खेळ झाला आहे 3. षटकातील पुढचा बॉल आणि चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. इथे देखील बटन पॅडमधला बॉल नाही कनेक्शन करू शकले संतोष. 10 बॉलमध्ये 37 धावा. महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण फलंदाजी. कल्पेश बाद झाल्यानंतर स्वतःला सांगितलं की का म्हणून मी संघात आहे, तर या संघात मला जागा काय, भाल्या मामांनी माझ्यावरती विश्वास का दाखवला आहे आणि तो विश्वास दाखवत असताना तो विश्वास सार्थ ठरवला. 10 बॉलमध्ये 37 धावांची झंझावती खेळी आणि ती काही महत्त्वाची देखील होती. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत नाही पोचणार परंतु बॉलला फील्ड तर जरूर चांगलं केलं. आता इथून सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती जाऊन पोचते ती म्हणजेच 59 वरती. या षटकातील शेवटचा बॉल आहे. आता उर्वरित बॉल आहेत ते म्हणजेच इथून येणाऱ्या काळात 7 या 7 बॉलमध्ये काय होणार हेही तेवढंच बघण्यासारखं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयप्रकाश, 1 विकेट तर जरूर त्यांना मिळाली परंतु धावांचं देखील जर आपण गणित पाहिलं तर तिथे देखील धावा 23 खर्च झाल्यात. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. 1 विकेट घेतल्यानंतर आता क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला आहे आणि विशाल थोडेसे बाजूलाच आहेत. ऑन साईडला फटका खेळला. डीपमधून बॉल निघून जाईल का? यस, जाईल. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. या 4 रन जयेश देखील आता पार्टी जॉईन करत आहेत. 63 धावा. मायकल जॅक्सन ॲक्शनमध्ये. चांगल्या पद्धतीने इथे आपण पाहतायत डान्सर, 2 डान्सर आहेत. चेतन या पंचांवरती कुणाल घरत देखील खुश झालेले आहेत. संध्याकाळी जाताना मातोश्री बारला भेट द्यायला सांगितलेली आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता दीपेश दाखल झालेत आणि जर दीपेश
यांनी आपण पाहतायत जर 3 विकेट मिळवले तर त्यांच्याकरिता राकेश पाटील यांच्याकडनं आपण पाहतात 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि ते 1000 रुपये त्यांनी आता इथे जमा केलेले आहेत. हे महत्वाचं आहे. आता हॅट्रिक घ्या स्लो मोशन मध्ये. येस मायकल जॅक्सन. हे सगळं विश नेटवर्क तुम्हाला दाखवत आहे. विनोद पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी ॲक्च्युली मी कॉमेंटेटर नाही पण चेतन यांना पर्सनली रिक्वेस्ट आहे अध्यक्षांच्या अनुमतीने आणि उपाध्यक्षांच्या अनुमतीने थोडं डिस्ट्रॅक्ट करा बॅट्समन आणि बॉलरला छक्का मारल्यावर वगैरे किंवा 6 मारल्यावर वाईट दिल्यावर तर थोडं एंटरटेनिंग होईल. ही फायनल मॅच आहे. थोडी आपण आपल्या समाजातले जात हो. स्कोर सांगतो 2 मिनिटात. 1 मिनिट. 63 रन. धावसंख्या फलकावरती 63 आणि दीपेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. त्यांच्या हॅट्रिक करिता राकेश पाटील यांच्याकडनं 1000 1000 रुपये. आता सध्या 11 बॉलमध्ये 38 धावा. 50ची चाहूल असेल डगआउटमध्ये ती म्हणजे संतोष यांची. तर एका बाजूला जयेश यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने या डावाला सावरले. कल्पेश लवकर बाद झाले. त्यानंतर धावा कोण करेल हा प्रश्न होता. त्यावेळेला धावा यायला लागल्या. जयप्रकाश पाटील बॉलला फील्ड करतायत. तुर्ताच मिळते ती म्हणजेच इथून सिंगलच्या साह्यानं धावांची गती तपासून पाहिली तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचेल 64 रन्स. दीपेश पाटीलच्या प्रत्येक डॉट बॉलला राहुल पाटील यांच्याकडनं आपण पाहतात दत्त्याभाई यांच्याकडनं आपण पाहतात 200 रुपये प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक विकेटला 100 रुपये आहेत. यावेळेला विकेटसाठी होतं बक्षीस आणि त्या बॉलला फेकून दिले डगआउटमध्ये. चेंडू सीमारेषा पार. 6. साठी राहुल पाटील दत्त्या यांच्याकडनं आपण पाहतायत 500 रुपये आहेत. आता इथून 500 इथे आलेले आहेत. विश्वास पाटील यांनी निश्चित स्वरूपात दर्शवलं की इथे कॉलवरती आहेत. 70 धावा ह्या धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा खोलातला बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. एका बाजूला क्वालिफायरच्या मॅचमध्ये आम्हाला हरवलं होतं याच संघानं. आता त्याच संघाच्या विपक्षात आम्ही या मॅचमध्ये करतोय चांगली कामगिरी. विनोद पाटील तिथून जयप्रकाश पाटील यांना थोडंसं संजय किणी आदरणीय संजय एकनाथ कणी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. वसई तालुका प्रमुख शिवसेना. मी यांना विनंती करेन संजयजी किणी साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्लीज वेलकम मिस्टर संजय किणी साहेब. धन्यवाद. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 72ला 2 गडी बाद झालेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला फटका खेळलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतायत आणि तुर्तास धावसंख्या जर तपासून पाहिली तर आकार घेते ती म्हणजेच 73 रन. 2 बॉलचा खेळ बाकी. आता इथून हॅलो षटकातील पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या मागे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. बऱ्याचशा लोकांचे मला फोन आलेले आहेत का अंपायर्स नाचतात आहेत त्यांच्या तर व्हिडिओ सॉंग्स आला पाहिजेत पण ॲक्च्युली कॉपीराईटमुळे या सॉन्ग आपण वाजवू नाही शकत. आणि खरोखर तुम्हाला या मॅचचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्ही ग्राउंडवर या. ग्राउंडची शोभा वाढवा येऊन आणि खरोखर एन्जॉय करा. डान्सिंग अंपायर आपल्या समाजातलाच आहे. तुम्हाला खरोखर हंबल रिक्वेस्ट आहे या आणि एन्जॉय करा. जवळपासचेच आपले मित्र परिवार मला मेसेज किंवा कॉलमध्ये विचारतात आहे म्हणून त्यांना सांगतो. उत्कर्ष यस थँक्यू. 79 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल इथे आता येणं बाकी आहे. फायनलच्या मॅचमध्ये फ्रान्स 11 दुकटन या संघानं खऱ्या अर्थानं उड्डाण घ्यायची आम्हाला फायनलच्या मॅचमध्ये. आणि तदनंतर आपण पाहतात याही बॉलला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी मात्र खूप चांगला फिल्डिंग केलंय.
धावसंख्या 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न विशाल आहेत आणि किपिंग करतील तुर्ताच. काय घडलंय पंच दर्शवतात की फलंदाज बाद आहेत. 80 धावा धावफलकावरती. 81चं मोठं टार्गेट. 81 धावा कशा होतील हे देखील बघायला मजा येईल. रनचेज चांगला असेल आणि ज्यावेळेला रनचेज होईल 81 धावेंचा त्यावेळेला आवाज ऐकूया. या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात मनोज पाटील सर आमच्याशी जोडले 4 दिवस. या स्पर्धेमध्ये आम्हाला सलग 4 दिवस संधी दिली. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. सन्मान्य जयप्रकाश पाटील, जग्गूबाई, विशाल पाटील भाऊ त्यांचे देखील आभार आहेत. आणि विनोद पाटील, कुणाल घरत यांचा स्पेशली थँक्स. सातत्यानं प्रेम देणारी ही 2 नावं आहेत या विभागातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवस आम्हाला आवाज दिला त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद. राहुल पाटील दत्त्या यांनी देखील 500 रुपये आपण पाहतात पंचांसाठी पाठवलेले आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. कल्पेश पाटील जिथे त्यांनी 3 बॉलमध्ये 4 वर आऊट झाले. अमित 5 मध्ये 8 वर आऊट झाले, परंतु संतोष लढले. 14 बॉल 46 रन त्यांच्या बॅटमधनं आल्या. जयेशनं 8 बॉलमध्ये 21 रन देखील केले. रनचेस 81चं आहे. 81च्या रनचेसमध्ये येईल मजा आणि ज्या वेळेला रनचेस चालू होईल त्यावेळेला व्हॉइस ऑफ बहाडोली आगरी आवाज ऐकूया मनोज पाटील सरांना मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. शिवसेना वसई तालुका प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. संजय एकनाथ किणी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावर योगीजी तरे साहेब या स्पर्धेचे सदस्य आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय ही सुंदर दृश्य टिपली जातात. डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते संजय किणी साहेबांची. तसेच आदरणीय महेंद्र भोईर साहेब संजय किणी सरांच्या जोडीला आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय आणि श्रीकांत ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करावा या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहुण्यांचा आदर सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. श्रीकांत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. तर सामन्याकडे वळतोय जिथे प्रांश 11 दुकटन संघाने काय कमालीची फलंदाजी केली. जिथे धावा लावल्यात या 5 षटकांमध्ये आपण पाहिल्या तर 80 धावा 80 धावा धावफलकावर लावल्यानंतर 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर जगदीश पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मिलिंद पाटील.
स्ट्राईकला मिलिंद पाटील आहेत, नॉन स्ट्राईकला जगदीश पाटील. रिहान सुपर किंग बहाडोली संघ जर विजयी होतोय तर प्रफुल्ल पाटील पीपी यांच्याकडून आपण पाहतोय की 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल बहाडोली संघाला. 7 सामन्यामध्ये 148 धावा मिलिंदच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. 70 चेंडूमध्ये ह्या 148 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार कल्पेश पाटील. पहिला चेंडू मिलिंदसाठी होता. विनोद पाटील थोडासा आगळा वेगळा तिकडे पाहायला मिळतोय. चेतन पाटील बघा, मनीष गावड सरांचं म्हणणं आहे की हँडग्लोव्ज घातल्यामुळेच मात्र किपिंग चांगले होते. 11 विकेट 85 चेंडूमध्ये 8 सामन्यामध्ये. आणि याही वेळेला आपण पाहतोय फटका चांगला खेळलाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा याचा जो 150 धावांचा रेकॉर्ड होता या स्पर्धेमध्ये तो रेकॉर्ड ब्रेक झाला इथे. आणि 152 धावा, सगळ्यात धावा जास्त करणारा फलंदाज मिलिंद पाटील ठरला इथे. मिलिंद पाटील रिहान सुपर किंग बहाडोली संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट कल्पेश. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंटला. 4 धावांकरिता चौकार. कमावून डीजे. पाटील प्रियांश विनोद पाटील यांच्याकडून विनोद पाटील यांनी झेल घेतला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आमच्याकडे. विनोद पाटील बघतायत विनोद पाटील की कुठे आहे हा. आणि रुचिता विश्वास पाटील मॅडम यांच्याकडून कल्पेशने 2 षटकांमध्ये 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचं, माफ करा. रुचिता विश्वास पाटील मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जर 3 विकेट घेतले तर. आणि इथे मात्र पहिला गडी सापडला इथे. वैभव घरात कुठल्या ढगाला लागली कल तेव्हा चेतनचा हात वर गेला होता. चेतनला आम्ही समजू शकतो की वर ढग आहेत, परंतु मायकेल जॅक्सन काय करतात बघा. ऑन स्क्रीन आपण पाहतोय, रिप्ले मध्ये दाखवलं जातंय मायकेल जॅक्सन यांना. सचिन घरात जबरदस्त अप्रतिम डान्स. या दोघांनी जुगलबंदी चालू केली मैदानाच्या आतमध्ये. चेतन पाटील असतील, चेतन पाटील आगरी समाजातील एक खेळाडू आहे. विनोद पाटील सुद्धा जॉईन झाले होते परंतु थोडेसे बाजूला झाले ते नंतर. गोलंदाज तयार होताना कल्पेश पाटीलला आपण पाहतोय. काय सुरेख यष्टीरक्षण होते यष्ट्यांच्या मागे. विशाल आणि विनोद जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतात तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये आपण पाहतोय कलगीतुरा पाहायला मिळतोय.
2 मिनटं मॅच थांबवा. चेतन इकडे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मार्केट मध्ये साऱ्यांच्या आधी एकच आपण आहे भाई. मार्केट मध्ये साऱ्यांच्या आधी एकच आपण आहे भाई. कधी कोणाला घाबरला नाही भाल्या मामा यौवन मॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही भाल्या मामा यौवन मॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही भाल्या मामा यौवन मॅन शो आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. संतोष पाटील येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय फुल टॉस चेंडू होता. पंच दर्शवतात बघा कशा पद्धतीने दर्शवतात की चेंडू कुठे लागलाय. आणि याचमुळे कदाचित आपण पाहतोय की विशाल पाटील तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. नो चेंडूसाठी, बिमरसाठी, बरोबर. तर या तिसरे पंच इथे जॉईन होतील. आदरणीय राजूदादा पाटील, राजू रामचंद्र पाटील साहेब साखरे यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 77,777 रुपये आणि अंकित गरत, आदित्य गरत, आगरीकट्टा पारगाव सोनाव्यावरून हे मात्र अंकित गरत आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य गरत त्यांच्या माध्यमातून मात्र ही मालिकावीर सायकल आपल्याला पाहायला मिळते. जगदीश पाटील यांनी लगातार 3 षटकार मारले तर हरीश कुडू यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हरीश कुडू सरपड्याचे भाऊजी आहेत, बिरवाडीचे. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू लॉस झालाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने लक्षात ठेवायचं आहे. विशाल पाटील इथे आपण पाहतोय बघा. रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं तर हा चेंडू आपण पाहिला तर पंचांनी असं दर्शवलं की चेंडू डीपला जाणारा होता, खाली जाणारा होता. त्या कारणास्तव आदरणीय संजय एकनाथ किणी साहेब, वसई तालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे या स्पर्धेकरिता. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर, खूप खूप आपले मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे आपण पाहतोय की पंचांचा रिव्ह्यू आहे. वाईटसाठी पंचांचा रिव्ह्यू आहे. रिप्लेमध्ये आपण पाहिलं. पंच काय दर्शवतील बघूया. फेअर डिलिव्हरी आहे. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेंडू गेलाय बघा. विशालच्या मधून चेंडू गेलाय, स्टंप आणि पायाच्या मधून गेलाय. इथे वाईटचा काही संबंधच नव्हता. कारण पंच अशासाठी रिव्ह्यू करतात की गोलंदाज मध्ये आला होता त्यामुळे त्यांना समजलं नाही, परंतु इथे उजव्याष्टीच्या बाहेर आला होता तो आणि उजव्याष्टीच्या बाहेरूनच चेंडू गेलाय. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इथे संबंधच येत नाही व्हाईट बॉलचा. विश्वास पाटील इथे उपस्थित आहेत. त्यानंतर मनीष गावड साहेब आहेत जे उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेचे आपण पाहतोय. नक्कीच पुढच्या वर्षामध्ये विश्वास पाटील सुद्धा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील.
पंकज पाटील कदाचित ते सुद्धा असतील, राहुल पाटील सुद्धा असतील. यावेळेला फटका चांगला खेळलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत 2 धावा येताना पाहायला मिळतात. रामबागचे खेळाडू आहेत तुषार, एकमेव खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये रामबाग गावातून, आणि त्यांच्याकडे चेंडू गेला, चेंडूला अडवलं तोपर्यंत आपण पाहिलं 2 धावा पूर्ण होताना धावा झाल्यात धावफलकावर 12. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. जगदीश पाटीलच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय, 4 धावांकरिता चौकार येतोय. जगदीश पाटील चांगली फलंदाजी करताना घेऊया छोटासा ब्रेक. इथे आपण पाहतोय जबरदस्त डान्स चेतन पाटील यांचा आपण पाहतोय. 113 धावा 7 सामन्यामध्ये. जगदीश पाटील 52 चेंडूमध्ये 113 धावा झाल्यात त्याच्या. चौकार 8 आहेत आणि षटकार 9 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. जगदीश पाटीलच्या बॅटमधून 1 धाव येते, दुसऱ्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय, आणि 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 1.5 षटकांचा खेळ होतोय. आदरणीय मंगेश पाटील साहेब असतील, दिवाकर पाटील साहेब असतील, कमळाकर पाटील साहेब असतील, त्यानंतर कमळाकर किणी साहेब असतील, तसेच इतर मान्यवर जे कोणी आहेत, सरपाडा गावातील ग्रामस्थ, उपेश गरत आमचे साथी समालोचक, कालच्या दिवसामध्ये त्यांची साथ मिळाली. सर्वांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर या, कारण जे जे चेहरे आम्हाला दिसतात त्यांची आम्ही नावं घेऊ शकतोय. बाकीचे जे मान्यवर आमच्या मागे बसले असतील, उजव्या बाजूने जो स्टँड आहे तिथे महिला वर्ग आहेत, या सर्वांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. लेगबायचा इशारा आला आणि धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 20 धावा. 2 षटकांचा खेळ होताना 20 धावा ऑन दी बोर्ड. आता 61 धावांचं लक्ष आहे आणि 61 धावा 18 चेंडूमध्ये करायच्या आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आता लगातार 3 षटकार आले तर हरीश कुडू यांच्याकडून जगदीश पाटील यांच्यासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख अप्रतिम असं हे दृश्य आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 18 चेंडू 61 धावा. 20.33च्या सरासरीने ह्या धावा करायच्या आहेत. 20 नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहतोय आणि मैदानाची रचना बघा ना, काय जबरदस्त पाहायला मिळते. हिरवळ आहे चारी बाजूने आपण पाहतोय, झाडं लावलेली आहेत, झाडं वाढवलेली आहेत आणि हिरवीगार पानं झाडांची आपल्याला पाहायला मिळतात. सीमारेषेच्या अगदी बाहेरून एक रस्ता जातोय, तो रस्ता सुद्धा आपल्याला दाखवण्यात येतोय. सकाळच्या सत्रामध्ये ड्रोनच्या साह्याने आपण पाहतोय. कल्पेश मडवी म्हणजेच कल्पेश पाटील यांना एक संधी आहे. इथून 2 विकेट जर मिळवले तर रुचिता विश्वास पाटील मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल कल्पेश पाटील यांना. गोलंदाज तयार होताना रिहान सुपर किंग बहाडोली संघ 20 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. कमळाकर किणी साहेबांचं इथे शुभागमन झाले, त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. इथे आपण पाहतोय जेल सुटला आणि जेल सुटल्यानंतर पंच दर्शवतात की काही एक शोक व्यक्त करून होणार नाही. इथे आपण पाहिलं तर 1 धाव खर्च केली गेली. 21 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर कल्पेश पाटील. जे कल्पेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू इथून आहेत. 5 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं आहे रिहान सुपर किंग बहाडोलीसाठी. गोलंदाज तयार. 40+ अग्री प्रीमियर लीग 2026चं अंतिम पर्व आहे. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये.
चांगला फटका खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षक भाल्या मामा तिथे आहेत. क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22 धावा रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढत चाललेला आहे. विनोद पाटील यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आले. ती संधी हुकली मागच्या चेंडूवर, जेल सुटला आणि तदनंतर मात्र हे 200 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालंय. फटका चांगला खेळलेत विशाल पाटील, चेंडूला पाठवलंय. इथे आपण पाहिलं नंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. आणि कुण्या गावाचं आलं पाखरू म्हटल्यानंतर त्या पाखरूच्या चेहऱ्यावरून हात फिरवला गेला. इथे कल्पेश पाटील हे पाखरू आहे. 18 मध्ये 15 चेंडू आणि विजयासाठी 55 धावा. मायकल जॅक्सन मिस्टर सचिन घरतला आपण पाहतोय. यांनी सुद्धा मनं जिंकलेत प्रेक्षकांची. या स्पर्धेमध्ये असू द्या, सरपाडा प्रीमियर लीगमध्ये असू द्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि षटकार आलाय 6 धावा. षटकार खेळला होता. जबरदस्त फटका विशाल पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. चुंबन घेताना त्याच्या बॅटला आपण पाहिलं कल्पेश पाटील. विशालच्या बॅटमधून आपण पाहतोय विश्वास भरा फटका पाहायला मिळाला, परंतु भाल्या मामाचं चांगलं क्षेत्ररक्षण जिथे एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 33 धावा 2.5 षटकांचा खेळ होतोय. 13 चेंडू विजयासाठी 48 धावा. 13 मध्ये 48 म्हणजे गोलंदाजीसाठी मात्र पोषक आहे हे वातावरण. 13 चेंडू 48 धावा. इथून मोठे फटके खेळावे लागतील. जगदीश पाटील असतील, विशाल पाटील असतील. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडू. या फटक्यामध्ये ताकद नव्हती.
हॅलो हॅलो, एक मिनटं थांबा जरा. ही आपली समाजाची टुर्नामेंट आहे. सर्वांनी आपल्याला गेम चांगला खेळायचा आहे. चांगला दिवस आहे. चांगलाच खेळ झाला पाहिजे. धन्यवाद. 12 चेंडू विजयासाठी 48 धावा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. यावेळेला आपण पाहतोय भाल्या मामा चेंडूच्या खाली आहेत आणि झेल सुटला इथे. झेल सुटल्यानंतर धाव मात्र नाही घेतली ना, एक धाव आली इथे. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34. 34 धावा. 11 चेंडू विजयासाठी 47 धावा. 11 चेंडू 47 धावांची गरज. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर जयेशला आपण पाहतोय, जो नवसेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बहाडोलीचा जगदीश पाटील, तर सरपाडे गावातील विशाल पाटील हे सुद्धा नॉनस्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरा मास्टर साखरे, वंश 11 उमरोळी, त्यानंतर अथर्व 11 चांदीप, उर्वी 11 चौकीपाडा. इथून आपण पाहतोय फटका चांगला खेळलेत, परंतु त्याहीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण कल्पेश पाटीलचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि या दरम्यान 2 धावा येताना धावसंख्या आपण एकच धाव आली, माफ करा. त्यानंतर ओमसाई बिलीवर सरपाडा, स्वरांगी वॉरियर्स दुकटन, SM फायटर आगरवाडी, राही फायटर माकडे, जय बजरंग बिरवाडी, यंगस्टार टेंबोडे या सर्व संघ मालकांना विनंती करेन, आपण जर मैदानाच्या आतमध्ये हजर असतील तर कृपया प्लीज मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि चालू सामन्यातील दोन्ही संघाचे संघ मालक आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जिथे रिहान सुपर किंग बहाडोली असेल, दुसऱ्या बाजूने प्रांश 11 दुकटन हा संघ आहे. तर या 12ही संघ मालकांना विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. गोलंदाज तयार होताना जयेशला आपण पाहतोय. 9 चेंडू 46 धावा. जयेश यावेळेला त्रिफळाची धुताना विशाल पाटील बाद होतोय. जबरदस्त. डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 8 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा. अजित आजच्या दिवसातील जी रील व्हायरल झाली, कॅच घेतला होता तो अजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजितच्या बॅटमधून फटका तर चांगला खेळलाय, परंतु सिंगल येईल. सिंगलच्या साह्याने एक धाव येताना धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 36. आता 7 मध्ये 45. 7 षटकार आले तर 42 होतात. आता 45ची गरज आहे विजयासाठी. आपण पाहिलं तर 3.5 षटकांचा खेळ होताना 36 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. जगदीश पाटीलच्या बॅटमधून फटका तर मोठा आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जेल सुटलाय. जेल सुटल्यानंतर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. विजयासाठी 44 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू आणि 44 धावा. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
त्यांना पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहिलं दिलीप पाटील डाव्या हाताने राऊंड विकेटने मारा करतात. जगदीश पाटील चुकलेले आहेत इथे. चेंडू निघून गेला. आपण पाहिलं तर निर्धाव. आता 5 मध्ये 44ची गरज. 8 चेंडू 9 मध्ये 11 खेळतोय मिस्टर जगदीश. 1 मध्ये 1 खेळतोय मिस्टर अजित. 52.80ची सरासरी आता राहिलेली आहे तुम्हाला, म्हणजेच सामना खूप बाहेर गेलाय. रिहान सुपर किंग बहाडोली 37ला 2. या वेळेला आपण पाहतोय जगदीश पाटील बराच वेळ चेंडू हवेमध्ये, अमित वसे चेंडूच्या खाली आणि खेळीला पूर्ण विराम लागलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. सोनावेचे कडक मंगल कुठलाही गाणी वाजू द्या, एकच डान्स असतो. परंतु इथे मायकलसाठी आपण पाहिलं तर एक गाणं न वाजता सुद्धा डान्स होतोय, असे मायकल आहेत. आणि दिलीप काकांसाठी हॅट्रिकसाठी राकेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय जर हॅट्रिक घेतली तर. आदरणीय मनीष गावड साहेब आगरवडी 2000 रुपये या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य आलंय, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद मनीषजी गावड साहेब, थँक्यू सो मच. आदरणीय संजय चिकणी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं, त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. इथे अमित वजेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि चेंडू निघून गेलाय. तिथून आपण पाहिला तर 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38. 3 चेंडू 43 धावा. यावेळेला आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. इथे 2 चेंडू विजयासाठी 43 धावा. गडी बाद आहे की नाही हे आता तिसरे पंच ठरवतील. फलंदाज बाद आहे, OUT आउट. चला या नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू आहेत, 43 धावांची गरज आहे. आदरणीय किरण पाटील साहेब माकणे यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. 9 चेंडूचा इशारा केला इथे पंचानी. 9 प्लस फक्त 9 आलाय. गोलंदाज तयार होतील. इथे दिलीप पाटील आहेत, जयप्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. 1 चेंडू खेळलेत ते, धावा आल्या नाहीत त्यांच्या बॅटमधून. आदरणीय प्रभाकर पाटील साहेब विद्यमान सरपंच प्रथम नागरिक ग्रामपंचायत उमरोळी यांना विनंती करेन आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतोय असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय प्रभाकर पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. षटकार गेलाय, षटकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45 धावा. षटक क्रमांक 5 शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ म्हणून आपण
आता या एक चेंडूनंतर घोषणा करणार आहोत. फ्रान्स 11 दुकटन संघ चॅम्पियन ठरतोय. 40+ आगरी प्रीमियर लीग 2026 चा चॅम्पियन फ्रान्स 11 दुकटन. अभिनंदन दुकटन संघ. चला दोन्ही संघांनी शेक हँड करून घ्या.